हा बुड्ढा सकाळपासून दिसून राहिला, हा कुकडे गेला मा बुड्ढा. सकाळी दारू मागं दुकानात जायला पण काय बुड्ढा दिसून नाही राहिला. घरात 2-3 गेम सांगवलं मी, कुकडे जायला काय माहित. माझी लाईनी माई दिसून राहिली, लाईनी मम्मी ती कुठे गेली काय माहित. त्यानं ती देते मला 10-15 रुपये, माय तर देत नाही पण ते देतात मला. बाबू भुसण्या रे. काय म्हणता? अरे भुसण्या, तुमच्या बापाले पाहिलं का रे बापा? पाहिलं का तुला कुठे गेले तर? नाही बा, मी काही पाहिलं नाही. काऊन कुकडे गेला काय माहित बापा तुझ्या बाप. रद्दी खाणीचा सांगू नाही जात नाही. मला पाठवलं त्यानं वावरात, जाय म्हणे तू गाठेले भाजी करू म्हणे संध्याकाळी. आणि तो पाहिजे कुकडे भाजी शिजून राहिला त्याची. तर गेले ते दोघं कुकडे गेले तर सांगलंय नाही. नाही माहित बा कुकडे गेले. मीच तर थांबून राहिलो त्याले दारू मागायला दुकानात जायले. मला तर दिसून नाही राहिले. मीच तर बंद घर थांबवलं. काय तू राहून अशी बोलत राहतो. मग बापाला येतील ना माय बाबा. हे खावके ठेवच करतो बाबा. अंगावर जातो बाबा मग बाबाच्या. शांतता ठेवत जाय ना माई. तसंच करा लागते त्या लुच्च्याले रे. तुझ्या बाप माहित नाही का, मान तर कमी खाणीचा आहे. त्याची खानदानच पुरी बोगस आहे. आणि तू त्या खाणीवर गेला ना, त्याचीच खानास ना तू. तू जरा सूत्रधार सांगत नाही, बोलत नाही. म्हणजे मग बापाला काय बोलते बाई तू? बापानं दुसरी आणली ना मा उरार, तरी मी त्याच्यासोबत चांगलंच बोलू. चांगलंच आई तुझ्यापेक्षा तर लाईनी आई चांगली आहे. मला 5 रुपये देते, तोंडावून पाठवून हात फिरवते, बाबू बाबू करते. तू अशी वचक खचक करत म्हणता मा बापानं दुसरी आणली. मला बी प्रेम नाही लावत, तुम्ही बापाला नाही लावत. मग काय बाप काय करीन मग? लाईनी आले चांगली आहे. तू ना तिचा गु लाईनी चांगली आहे की नाही? हे बदमाश आहे तुले, जन्मजाती माय बदमाश आहे की नाही? त्याला प्यारी झाली आहे कालची आली तर जाय ना मग. एवढीच तुले लाईनी आहे प्यारी आहे तर त्याच्या सोबत मरताना तिकडे जाताना काय थांबला ते घरी? आई तू अशी बोलते ना म्हणून लाईनी आई मस्त बोलते. बाबू शन कसा आहेस, काय शाळेत गेलता की नाही, अभ्यास केलता की नाही, ट्युशन आहे की नाही तुले, सारं विचारते लाईनी आई. आणि तू वचकन खचकन मुसण्या आहे का, मुसण्या ती आहे का, मुसण्या ती आहे का, मुसण्या स्वतःच्या पोराले अशी तशी बोलतो. कधी बसली माझं, कधी विचारलं मला काही, कधी मानाव घेतलं सीधा. मग बापाली शिवल्यान गेवल्यान मादरतो लुच्चा खाणीचा कायचं काय बोलत राहायचं माझे खत. मा बापाशी कधी सरळ बोलली नाही तू. कधी प्रेमानं 2 शब्द. मला जास्त शिकून राहिला काय? जास्त शिल्लक झाला रे तू बी. एवढंच वाटते तू तुला जाय ना निघाना सगळे जण अटून. मीच राहतो ती एकटी. जा मरा तिकडे, तोंड नका दाखव तुमचं. बाई शिकवायचं नाही आहे, पण कसं पद्धतशीर बोलत जाय ना. चांगलं बोललं तर चांगलं राहते सारं. असं वांगलं बोललं की नाही खराब होत असते ना. असं कधी आलं की किरकिर 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 बरोबर नाही आहे. म्हणून तर मा बाबानं घोर केला. मग दुसरी आई आणली मा बाबानं. आता बस करतं काय? आता बस करतं दुसऱ्या आईचा जप? बस करतं काय? मी या भुसण्यासोबत बोलत राहीन आणि ते चालले जातील चोट्टे कुकडे जातील तर ते निसटतील ना. मग लवकर जा लागेल, मला पाहा लागेल त्याले. तुझच्या कुकडे मेला तर पाहा लागेल ना. कुकडे दोघं गायब झाले तर कोणा खिंडारात दबले की कुकडे दबले तर काही पत्ताच नाही ना त्याचा. बरोबर ते ना मोका पाहिला ना. हे वावरात गेली आता मारायले चाट. आता जा अटून निघून. कुकडे गेले काय सांगा. हा भुसणे माय डोकसा खाते. पोरगा मायान गुणगान तेच राहते. हे लाईनी आहे, लाईनी आहे. मामाच्या या स्वभावामुळे सारं बिघडलं हे वातावरण. नाही तर माय बाबा चांगले होते. माय बाबा लाईनी आई आणतच नव्हते, पण माय अशी कचकच करते ना, भांडण करते मा बाबासोबत. मग मा बाबानं लाईनी आई आणली. मला बी प्रेम लावते लाईनी आई. हे लय माय कशीच करते बापा. आपला कसा लाईना जीव आहे. आपण किती काही सांगितलं तर कोणाला पटणार नाही. चल बच्चा खेळायला जाऊ, दुकानात जाऊ. बाबांनी सांगेला घेऊन येत जा म्हणून दुकानातून उदार फादार चाक घेऊन येऊ, चॉकलेट वया. अरे उखा, तुझ्या पोरगा एवढा चावट काऊन आहे रे? पहिली बायको असल्यावर दुसरी बायको गेली, भागत नव्हतं का रे कसं? आता मले काय माहिती त्याचं भागत होतो की नाही होतं का? मी विचारायला गेलो की त्यानं मला सांगितलं तू असं बोलतले का? काय नाही का बरोबर नाही ना. हे केवढा मोठा पोरगा आले का त्या शिवलेले, तरी लग्न केलं सायानं. काही बोगस काम आले का? तो विषय बंद कर बरं. तू त्या विषयावर येऊ नको तू. तसं मला काही घेणे देणे नाही त्याचं. तो काही करू, 1 करू बायको की 10 करू, काय करावं लागते आपल्याला त्याचं तो पाहिजे. मग आम्ही पाहतो. काय म्हणतं विषय बंद कर. सोयरे झायरे तर आपल्याला म्हणतात की नाही. काय बुढे बा तुमचा पोरगा दुसरी बायको केली तुमच्या पोरानं. पहिलीच काय भागत नव्हतं का त्याचं? लग्न कार्यात मरणार कोण जाते, आपण जातो की नाही. मग कोण म्हणे आपल्यालाच म्हणतील की लोक.
लोकायले माहित आहे कोण किती चावट आहे तर. हा, लोक खाले म्हणतील मले. हा, लोकायला माहित आहे पोऱ्या वागत नाही म्हणून बापाले काही घेणं नाही पोऱ्याचं. त्यानं 10 करो की 15 करो. हा, आता तो विषय काढू नको. मला काही मस्त गरम करू नको घेणं देणं. ते तर आहेच म्हणा मालूम की शिबल्या किती चावट आहे तर. अरे पण आता यानं चावटपणा केला असेल, दुसरी बायको आणली असेल तर पहिल्या बाहेरीनं घोर तर नशीन केलं रे काही. हां, अरे याला सुख नशीन दिलेलं का म्हणून ते यानं दुसरी आणली. मी काय म्हणतो, माझं कोण्याक आणल्यापेक्षा तूच जाईन हो विचारायला. एवढ्या चौकशा कोणाला घेणं देणं. अरे मला काही घेणं नाही देणं नाही. मी त्याच्या दारी जात नाही, मुतत नाही. आणि तू मला विचारून राहिला, मग अटी झिलपे झाडून राहिला. कुठं बरं तू जाय बरं विचारायला. तुला लय आतुरता. हां, म्हणा बाई काऊन झालं, तू सुख नव्हती देत काय, त्याला येऊ नव्हती देत काय, त्याच्याकडे लक्ष नव्हती देत का, विचारून ये बरं तू. डॅन्या, तू चावट असणं म्हणून तुला ह्या चावट गोष्टी सुचून राहिल्या. कसं केलं काय केलं म्हणजे तुले करायला तयार. मग तू हा, तुली शौक आहे ना बाईचा. हे झाली की ते झाली की ते. मी चावट नाही तर मी विषय काढून राहिलो काय, कोण कसं केलं काय केलं काय घेऊन देणं नाही का मले. पण तू कोण विषय काढून राहिला. तू चावट असणं तुले कसं, तुली खा जाईन भाऊ बाईची. होतलं का तुला आणलं मावरच काय का माणूस. मामाजी, मामाजी, हे काल आले मग डोकं खाल घेणं देणं काय म्हणते आता हे रंबा. बोल बोल बाई. मामाजी, हे दिसले का तुम्हाला? तो कोणाला दिसते बाबा 12 पिपाळचा मुंजा. काऊन कुकडे गेला तो? मामाजी घरी नाहीत ना ते. आणि ते ना घुबड आणलेला ते नाही ना घरी. ते दोघंही गायबात कुकड्यात. बाई मारली जाई ना चार त्याला झाला असेल काही त्रास तर गेले ते पळून. तुला ठेवलं अटी. तू कुठे गेली ती घर सोडून बापा. ते जायतात लोक सोबत. बापा हे लय गोड गोड बोलले ना. मला म्हणत जा वावरात जा वावरात. बापा मी बी भोडी ना. बापा गेली वावरात आणि यायनं बा काय केलं होता. आम्हाला तर काही दिसली नाही बघा. आतल्याला कोणाला दिसली असती तर जाय बाबा पाय. काय म्हणून राहिले बापा, मला माहित नाही. हा असा चावट पोरगा तुमचा. चावट एवढा की दुसरी बाई आणली मी असल्या. बाई घेणार ज्यानं गटीसा कसं कोण्या काढू नको. तू येत माही काही घेऊन देण नाही. सांगून राहिलो, प्रेमान बोलून राहिलो. तुझं जोक्षार बसून राहिली नाही बाय. हा भाकर म्हणजे मी माया आलो का. मी कुटका भर भाकर काही तू खात नाही. मी मा काही मस्त दाबू नको. जाय तिकडे म्हणलो सांगू ते कीर्तन. चाललीस ना बापा. नाही तर काठी तोंड पाहायला थांबतो तुमचं. तुम्ही तर काही करू शकत नाही तुमच्या पोराचं. काही समजून सांगू शकत नाही. पोरान दुसरी बायको आणली तरी मी असल्या. एवढा मोठा माया भुसणे त्याची किव नाही आली. मा नवऱ्याले लाज नाही वाटली जराशी काही. शिवल्याची पुरी खानदानच बोगस आहे ना. हे डंगरे काही कामाचे नाहीत ना. एक गोष्ट सूत्रधार सांगते नाही. आपण बोला काय तर ते बोलतात काय. अरे काही थै थै कर दे गडा हे तर. अरे हे अशी थय करते ना रे. म्हणून तर मग पोरान दुसरी आणली करून. बोलली माझ्यासोबत प्रेमान पद्धतशीर नाही. वचकन खचकन. त्याच्यामुळेच फाटलं रे भाऊ. हे काही खरं नाही. शिवल्याने म्हणून आणली दुसरी. आता फिर म्हणा बंद गाव पायात शिवलेले. शिवल्या काही दिसत नाही. हिरदे सायाजील म्हणतील जाऊ दे. अरे बघ ना, शिवल्याला फोन करून पाय ना. पोहोचला की नाही पोहोचला. आणि म्हणले तिकडे काश्मीरले. अबे काश्मीर का जो आहे का 2 दिवस लागतात जायले. पोहोचले असतील काय ते. बे फोन तर लावून पाय. कसा काय प्रवास आहे काय आहे कुठपर्यंत पोहोचले तेवढं तर विचार. बरोबर बा विचारतो लावतो फोन. अरे काय शिवलाल भाऊ पोहोचले काय? हो गड्या बबन आताच पोहोचलो गड्या. अरे बाबा एवढ्या फास्ट. पण 2 दिवस लागतात ना बा काश्मीरला जायले. एवढ्या लवकर कशा गेल्या बा तुम्ही? एवढ्या लवकर कशा पोहोचले. अबे डायरेक्ट विमानानं आलो ना बे बाबा. विमानात तिकीट काढलं ना म्या. अरे गडा मला लागेल बा पठ्ठ्या तुलेल्या का डायरेक्ट विमानानं ना. आज आम्ही स्वप्नात नाही पाहिलेले आज विमान. तू तर विमानात गेला बा बसून काश्मीरला ती हनुमान करायला. काय मग पुढची तयारी आता? नाही आता हॉटेलले. आता कसं हॉटेलमध्ये आता अंग तोंड धुतो आम्ही. खातो पितो थोडंसं आणि मग निघतो फिरायले. मग डबल हॉटेलला आली मग चालू आपला हनीमून. आता कसं पहिले एन्जॉय करायला लागेल इकडे तिकडे. बरं करा बा एन्जॉय करा. पण एक काम करतो मला तिथून आहे की नाही एक शिलाजीची डबी आणतो गड्या. 10 ग्रॅमची एक डबी आणतो शिलाजीची. ओरिजिनल शिलाजीत भेटते म्हणतात तिकडे काश्मीरली. ड्रायफ्रूट भेटतात बरं तडीसा. खाली खोबरं बदाम पिस्ता सारे भेटते म्हणतात तडीसा. पाव घेऊन येतो माझ्यासाठी. माझ्या उघड्या पाशी जोगळा गेला सारी रात्री पण मला माझं असतं पैसे कमी पडून राहिले. अटीसा याले खाय नाही. 2000 सामान नेलं तिकडे बॉक्सपोळी. आणतो ना रे बाबा आणतो ना. काही टेन्शन घेऊ नको तू. मग ठेवतो मी फोन ठेवतो बा. कसं मला अर्जंट आहे तो समजून घेत जाय ना. आणि आता घडी फोन नको लावू मला. डिस्टर्ब नको करू. आता घरच्या सारखं
काव 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 मा बायको सारखं 5-10 मिनिटातून फोन 5-10 मिनिटातून फोन. कसं इकडे मेळ होकून जाईल आणि मी राहिला ठिकाणी तुझ्यासोबत बोलायला लागेल मुली. बा मी काल फोन करतो रे बा तुले. चाल ठेव फोन. हा अरे बाबा पोहोचलाय का रे बा शिवल्याचं? काय फास्ट गेला गड्या. अरे बाबा तो कमी आहे का बाबा? विमानानं गेला डायरेक्ट विमानानं काश्मीर फुसकनी फुसकनी. हा का आपण स्वप्नात पाहिलेलं का विमानात बसू म्हणून. अरे मग नागपूरहून बसला असेल तो. हा नागपूरहून बसला असेल तो. नागपूरहून डायरेक्ट काश्मीर झटकनी. मला लागेल पण शिवल्याले. पण आता हनीमूनचा पुरा मेळ आणते पुरा आनंद घेते तिकडे. हा लय दिवसा खाळा हातात त्या बायकोन वाटे सुसूसने दिले त्याले. बस दणका आहे थोडीसा. आता काही म्हणजे खतरनाक काम आहे बिलकुल. हनीमून कशासाठी त्यासाठीच असते. आता हाशिवल्या करून तिकडे हनीमून. आता याच्या पहिली बायको इकडे आपण हा दुसरा हनीमून करून आता इकडे लावून सेटिंग. आता आपण हो भाऊ तू ये सेटिंग तू लाव. आपण आपल्या कानाला हातात दोस्ताना आहे दोस्तानासारखा राहायला पाहिजे. त्याची ते बायको आपल्याला काही घेऊन देणार बा. आपल्याला ओढ नको त्याच्यामध्ये तू येतो पाय. काही नाही होत ना बे मोठा भेटल्या का तू दोस्ताना काय होते. हे बाई खाव खाव करत असेल नाही इकडे. कसं इकडे जिरवाने लागणार का मग हेंपाड्या. तू फक्त मला साथ द्या जराशी. नाही रे हो ते आपल्याच्यात जमत नाही. आपल्याला आपल्याचं नाव बी काढू नको त्या गोष्टीचं. नाही रे बा त्या शिवलालची बायका आपला दोस्ताना आपल्याला तू सांगू नको ते. शिस्त लेखात बिटार कोणी फाटते का एवढ्या लेखा फादर आहे. छानच आहे लायसन्सीचं सोनं करून घेऊ दोघायचंही जमते ना आपलं. मेळात काम आहे नाही इकडे तो तिकडे मेळा आणि आपण इकडे आणू. त्या घरी बॉक्स पाडू ना. तू भाऊ मला काही म्हणतं रा कधी फाटते की काही बी. पण मी येत नाही रे भाऊ. मी हात टाकत नाही त्या गोष्टीत. आपल्याला जमत नाही तो धंदा. अबे बघण्या तुला संतीचं सोनच नाही करता येत. अरे जमते ना थोडी सा तुला सांगतो जो घाल लागते ना. ते बी खास करत असेल ना. ती बसनं बहारे आली ना रे ते त्या मागं जाईन ऐकीन ना वर होईन ना. आली कर बाप्पा. काय होईनी कुकडे फिरून राहिल्या. कुकडे फिरून राहिल्या शो काय ना मले. गावात फिरायचा तर तुमचा झगडा गायब झाला ना यार तुमचा. कुकडे गेला बाप्पा शिवला. आता मले माहित असतं तर तुमच्या तोंडाला काय आली थुतरा लोक तुमच्या. खरं खरं सांगा कुकडे जायला तर मानवरा. बहिणी आम्हाला काही माहित नाही बाबा. आता तुम्ही सांगितलं की बा शिवलाल गायब आहे म्हणून. नाही आम्हाला काय माहित बाबा कुकडे गेला कुकडे. आम्हाला वाटलं हाय घरी. आम्ही काल लक्ष देतो ना 8 दिवस झाले आम्ही भेटलोही नाही ना. खोटं नका बोलू ना. सांगा ना मुकाट्यानं कुकडे गेला मानावरा. तर मला माहित असते ना सगळं. माहित असते मले कुकडे काय करता तुम्ही तर सांगा लवकर. तू काय रे बाबने. नाही रे बा का आपण आणतं का फालतू घेणार दे ना. जाऊ दे बा तो हनीमून करायला जायला आहे ना. पागल झाला काल सांगता आपल्याला दोस्ताचं इचको तर का डांगर. नाही वहिनी काही माहित नाही बा आम्हाला कुकडे गेला तर. खरंच नाही ना. खरं सांगा मुकाट्यानं कुकडे गेला मानावरा. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असतात. तो हाकते कुकडे मुत्ते कुकडे हे गोष्टी माहित असतात तुम्हाला. आणि हे गोष्ट माहित नाही का कुकडे गेला तर. सांगा लवकर. अरे जास्त फोर्स करून राहिले तर जाऊ दे आता सांगू ना. उद्या पाहू काय आता. चला मग मित्र उद्या आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. कमेंट सुद्धा करा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. काय भावने बा मजा येऊन राहिली ना. अरे काय मजा येऊन राहिली म्हणता बाबा. सासू सोबत आहे ना काय मजा. सारा भग व्हायला वाटते सगळं. वा मजा बाबा एक नंबर. आता काश्मीर म्हटल्यानंतर काय वांदा का. खासच मजा येऊन राहिली ना. पानं पुरीचं तोंडच लटकलं ना. हे आमने सामने झालं ना सगळं. काय विचारून राहिले तुम्ही बी थैले काही समय. आता कसं आहे थोडस लटकीन मग एकदा झालं की झालं मग होऊन जाईन पद्धतशीर. मामा तुमच्यामुळे हनीमून झाला बा. नाही हनीमून होतच नव्हता आपला. काच काही आम्हाला काश्मीर पाहायला भेटत होतो वा. तुम्ही राजा तुम्ही न दाखवला आम्हाला काश्मीर. मीनच कसं दाखवलं तर मामूली माहिती आहे गड्या. आता काय सांगू तुले. मीच तो पुरा भुई फुकून नाही गेला. 50-60 हजाराले शाड बसली ना बोले. मला काय शौक आहे का. आपण मा घरी भागेला म्हणून मी नटी आणलं बापा. तुया माझ भावानं बबण्यानं तू मारला मा मस्त की तू याही खर्च माव पुरावर. आता काय सांगू कोणाली. आता सांगा बा आता जवळ पोरगी म्हटल्यानंतर कसं. आता हनीमूनले नेणं मा कामच आहे की तुम्हाला. चला म्हटलं बा आता तुमच्या बरोबर आम्ही येतो मांग आता कसं असते. आता कसं आम्हाला पहा वाटते ना. आता आपण का बापजन मी आपण नाही कधी काश्मीर पाहिले नाही ना. पुरी कसं वाटून राहिलं. वाटून तर चांगलंच राहिलं म्हणा. काही वांधा नाही. तुम्ही ना आणलं बापा आटलो आम्हाला म्हणून आम्हाला काश्मीर पाहायला भेटलं. तसं काही पाहायला नसतं भेटलं. चिकट नवरा मस्त की मारला तुम्ही ना. मा नवऱ्याजवळ तर 1 रुपया नव्हता काश्मीरला न्यायले. पण कसं तुमच्या घडलं हे आम्हाला काश्मीर. ठीक तरी असं बोल नको ना. माहितीचा कचरा नको करून घेणार ना देणं. आली तू काश्मीरले मग काल चबर करून राहिली फालतू. बोलीन मी काऊन नाही बोलू. दुसऱ्याच्या जीवावर आणलं तुम्ही मला काश्मीरले. खिशात दमडी नाही वाटलं असतं जोड. आता भांडण करायला नाही याला. पुनरचा काश्मीरचा आनंद घ्यायला यायला. आनंद घ्या. बर्फात मस्त कुदा मस्त
कशी थंडी थंडी गार हवा लागून राहिली, कसं थंड थंड गार लागून राहिलं अटीसा. आणि तिकडे आपल्याला उन्हात मरा लागते, खरं ऊन तपते आपल्याकडे बर्फ पडायला पाहिजे. आणि विदर्भात बेकार नांदा 45°C 46°C तपते आपल्याकडे तापमान. हा लाल जरद होते म्हणून गाजर उन्हात निघला की. हो ना बापा, आपल्या विदर्भात तर बापा ऊन तर एवढं तपते की खूपच असं वाटते आता उन्हाभर अटीस राहता जाऊच नाही उठून. जा पावसाच्या तोंडी मग उन्हाळ्या संपते मग आपण चालला जाऊ. माझ्या दोन्ही किडनी एका लागते मोठी राहा लागेल मला. मोठी आहे शाकटी अटी राहू म्हणते अटी उन्हाळ्या बा राहता का अटीचा काय काम धंदा अटीच थांबलो आपण. हा नोटीस राहू जोडपे घेऊन. आता आपल्याला कोण देणार आहे एवढे काम धंदा हो बाबा? कोण देणार आहे? आपल्याला भाषा येत नाही, भाषा येत नाही, मराठी भाषा आपली. ते बरोबर आहे, पण मग काही ना काही पाहूच आपण काही असलं तर. हा पहिले आता मजा मारा, आता अटीचा मजा मारायला येलो आपण. आपा गप्पा करायला नाही ये, चला मग एन्जॉय करा आता हनीमून. हो मामा काय एन्जॉय करा म्हणता बा हनीमून. आता इची मायाचे कोण पोरगे कोण काय सुद्धा दिसून राहिलं नाही का जिथे लाज वाटून राहिली काय आता. हा मामा. पाहणे वा तुम्ही जा तिकडे आम्ही जातो इकडे. आता कसं आहे हा ते आता आम्हाला सारं समजून राहिलं काय आहे तर. कसं आमच्यामुळे तुम्हाला काही करता येऊन नाही राहिलं, तुमच्यामुळे आम्हाला काही करता येऊन नाही राहिलं. कसं एन्जॉय करा तुम्ही, एन्जॉय करायला येला आपण. हे काश्मीर आहे आपलं गाव नाही आहे. चला मग जावा आपापला मार्ग बघला आता. हो बा हा चाल मग चाल. कसा जमवला बजेट ते दिले तिकडे पाठवून. आता हा कोणी पण झाली लोक झटकन चाल एन्जॉय करायला येला ना आपण काश्मीरला. काय एकामेका तोंड बांधून येला चाल. म्हणून राहिले बापा ते तिकडे पाठवलं आपण इकडे. मला ते हे कसं चांगलं नाही वाटून राहिलं, फालतू आलो आपण. काही नाही होत, एन्जॉय कर एन्जॉय. चाल ना एन्जॉय करू ना, ये ना लवकर.